अशा एखाद्या कार्यक्षम तरुण सुशिक्षित खासदाराला आपण मतदान करावं। आणि फक्त कागदी घोडे नाचवणारा खासदार आम्हाला नको आहे। जर महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात पाहिलं तर तरुणांचे प्रश्न कोणी मांडताना दिसत नाही। आपल्या भागातील किंवा आपल्या प्रांतातील समस्या किंवा अडथळे हे थेट दिल्लीतील संसद भवनात जाऊन मांडणारा कोण व्यक्ती असेल तर तो असतो खासदार। सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत आणि सगळेजण आपण खासदारकीसाठीच सगळे मतदान करतो, पण नेमका हा खासदार आपल्याला पाहिजेल कसा यासाठी संवाद साधण्यासाठी माझ्यासोबत ही संपूर्ण तरुणाई जी आहे ती विशेषतः स्पर्धा परीक्षा करणारी तरुणाई आहे, जे दिवसेंदिवस पुण्यात अनेक दिवसांपासून या ठिकाणी येतात, मेहनत घेत असतात। त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत खासदारकीच्या निवडणुका आहेत, नेमका खासदार कसा असावा। खासदार हा उच्च शिक्षित असावा। आता भारत हा तरुणांचा देश आहे। भारतात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही तरुणांची, पण आज जर महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात पाहिलं तर तरुणांचे प्रश्न कोणी मांडताना दिसत नाही। म्हणजे तरुणांच्या प्रश्नांवर, युवकांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही। तर बेरोजगारीची समस्या, शिक्षणाचे प्रश्न, स्कॉलरशिपचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात तरुणांसोबत भेडसावत आहेत। तर आमचे प्रश्न संसदेमध्ये मांडले गेले पाहिजेत। आमच्या बेरोजगारीवर बोललं पाहिजे, आम्हाला स्कॉलरशिप, आमच्या शिक्षणाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर त्यांना बोललं पाहिजे। असा खासदार आम्हाला हवा, अशी आमची अपेक्षा आहे। पक्ष बघून मतदान युवा तरुणाई करत असावी का व्यक्ती बघून? व्यक्ती बघून सुशिक्षित आणि तरुण असणारा जो कोणी खासदार असेल, जो आपले प्रश्न समजावून घेईल, उच्च शिक्षित असेल, ज्याला तरुणांच्या प्रश्नाची जाण असेल आणि वास्तविकतेत आता तरुणांना भेडसावणारे जे काही प्रश्न आहेत तो त्याच्यासाठी तो संसदेत आवाज उठवेल, अशा एखाद्या कार्यक्षम तरुण सुशिक्षित खासदाराला आपण मतदान करावं। कुठले असे प्रश्न आहेत की जे तरुणाईला भेडसावतात? पहिला प्रश्न सर म्हणजे की बेरोजगारीचाच आहे। सगळीकडं म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये बेरोजगारी आहे आणि युवा खासदारांना पहिलं म्हणजे तो युवा म्हणून त्याचं पहिलं कर्तव्य आहे की त्यांनी युवा पिढीसाठी ना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे। मग तो त्याच्या परीनं त्याने म्हणजे सगळ्या क्षेत्रांमध्ये जिथं युवा रोजगारासाठी त्यांनी प्रश्न उपस्थित केले पाहिजेत आणि संसदेमध्ये त्याने वारंवार हे प्रश्न उपस्थित करून सरकारला युवकांसाठी काही धोरणं बनवण्यासाठी पण हे केलं पाहिजे। खासदार असताना युवा नेतृत्व कुठेतरी खासदार लोकसभेत कमी पडत असतं। हां, थोडं पडत आहे। आता पाहिलं गेलं तर सर्वजण आता खासदार होतातच, पण विद्यार्थ्याकडे, तरुणाकडे कोण लक्ष देतं हे कितपत आपण पाहिलं पाहिजे। आता शासनाच्या बऱ्याच योजना असतात, शिष्यवृत्त्या मिळतात, पण ते विद्यार्थ्यापर्यंत मिळतात का किंवा त्याच्यामध्ये काय त्यांना अडचण येतात का या त्यांनी पाहिलं पाहिजेत। त्याच्या सोयी सुविधा वगैरे याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। युवा नेतृत्वाकडे सगळा हा कल असला पाहिजे, या सगळ्या तरुणाईचं म्हणणं आहे। ताई, तुझं काय म्हणणं आहे, नेमका आदर्श खासदार कसा असा? आदर्श खासदार माझ्यासाठी एक तर मुद्दा तो सुशिक्षित असला पाहिजे, दुसरा मुद्दा तो विचारी आणि विवेकी असला पाहिजे। फक्त तरुणांचे प्रश्न, मी फक्त तरुणांच्याच प्रश्नाला समर्थन देणार नाही, कारण खासदार हा व्यक्तींचा लीडर असतो, तो नेता असतो, तो संसदेत प्रश्न मांडत असतो, समाजाचे प्रश्न मांडत असतो। तो समाजाच्या प्रत्येक बारीक गोष्टीला त्याने समर्थन दिलं पाहिजे। समाजाची जी प्रत्येक गोष्ट आहे ज्यातून विकास झाला पाहिजे, अशा गोष्टीला त्याने अशी धोरणे त्याने राबवली पाहिजेत, अशी धोरणे त्याने आखली पाहिजेत। आणि फक्त कागदी घोडे नाचवणारा खासदार आम्हाला नको आहे। तरुणांच्या प्रश्नासोबत, शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबत या समाजात जो धार्मिक उन्माद माचू पाहतोय तो धार्मिक उन्माद त्याने पूर्णपणे संपवला पाहिजे। शिवाय समाजात जे शिक्षणाबद्दल असे किंवा बेरोजगारीबद्दल असू देत किंवा आपला अंधश्रद्धा असू देत, ह्या सगळ्या गोष्टीवरती, या सगळ्या जे निकष आहेत या गोष्टीवरती त्यांनी विचार केला पाहिजे, अभ्यास करून या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी ह्याच गोष्टीवरती काम केलं पाहिजे, माझं असं मत आहे। शिवाय फक्त पैशांच्या माझ्यावरती भांडवलशाहीला समर्थन देणारा खासदार आम्हाला नको आहे। समाजातील प्रत्येक घटकाला तो उपयोगी पडला पाहिजे, असा खासदार आम्हाला हवा आहे। युवा नेतृत्व फक्त मांडून चालणार नाही, वेगळे घटक या प्रत्येक प्रतिनिधित्व करणाऱ्याच्या भागात असतात, याचे प्रश्न देखील मांडणं आवश्यक आहे। हो, कारण आता आपण बघतो आहे की फक्त ही इलेक्शन जे आहे ते आपण संसदेचं इलेक्शन आहे, ते फक्त राज्याचं इलेक्शन नाही। त्यामुळं आपण ते बघत असताना राज्याची देशाची जी ध्येयधोरणं आहेत ती युवकांच्या प्रती जशी चांगली असली पाहिजेत, त्याचप्रमाणे देश आपला पुढं जाईल या दृष्टीनं कशी असली पाहिजेत या दृष्टीनं पण आपण विचार केला गेला पाहिजे। आणि आता आपण बघायला गेलो तर प्रत्येक तिन्ही पक्ष जे आहेत, काही पक्ष जे आता सध्या रेसमध्ये बघतोय आहे, ते तरुणांचे प्रश्न किंवा जे ज्वलंत प्रश्न आहेत ते सोडून कुठेतरी धार्मिक गोष्टींवरती इलेक्शन नेण्याचा प्रयत्न केला जातोय।
कुठंतरी बाकीच्याच गोष्टींमध्ये वरती ते इलेक्शन ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतायत. ते जाणून बुजून केलं जाते. जे मुद्दे आहेत ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न आपण युवकांनी मिळून केला पाहिजे आणि त्यावर त्यांना आणलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच मुद्दे सोडून कुठेतरी हे राजकारण चालू आहे आणि त्याच्यामुळे येणारा खासदार हा तुम्हाला कसा हवा? खरं म्हणजे सर्व धर्मसमभाव हा मुद्दा आपल्या डोळ्यासमोर ठेवून जो राजकीय नेतृत्व आम्हाला देईल ते मान्य असेल. दुसरी एक गोष्ट म्हणजे लोकशाहीला पूरक अशी व्यवस्था, समाजव्यवस्था राहावी ह्यासाठी धडपडणारं नेतृत्व आम्हाला हवं आहे. कुठलाही धार्मिक उन्माद किंवा धार्मिक नेतृत्व धार्मिक मुद्द्यांवरती न राहता शहरी भागातल्या प्रश्नांवरती प्रश्न दिला पाहिजे. पुण्याच्या भागात स्थलांतरित होणारे, दुष्काळ भागातून येणारे आपले नागरिक आहेत की जे ST SC समुदायातले आहेत, त्यांचा सर्वात मोठा लोंढा हा शहरी भागाकडे येतो आहे आणि ह्या शहरी भागामध्ये त्यांना दुसरा व्यवसाय मिळत नाही. अशा वेळेस डबल जे त्यांना ह्या व्यवस्थेसमोर चिरडले जातात, भरडले जातात, त्यांच्या मुद्द्यांवरती कुठलं नेतृत्व काम करतं आहे का? आजपर्यंत त्या प्रश्नांवरती कोण बोलताना दिसत नाहीत. ग्रामीण भागातून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला शहरांमध्ये येतात. शहरांमध्ये आल्यानंतर त्यांना पहिल्यांदा असतो उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो. इथे येताना दिवसाला 150 ते 200 रुपये खर्च असतो. ग्रामीण भागातले त्यांच्या कुटुंबाची आय असते ती 28 रुपयापेक्षा जास्त नसते. अशा वेळेस ह्या कुटुंबातल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा, सरकार परीक्षांचं गांभीर्य घेत नाही. स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा ह्या पुढे ढकलल्या जातात. आत्तापर्यंत बरेच विद्यार्थी MPSC आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. कुठल्याही राजकीय नेतृत्वाने त्याबद्दल दखल घेतली नाही आहे. अशा वेळेस आमचे प्रश्न, आमच्या पुढे भविष्य घडणारे, भारताचं भविष्य हे स्पर्धा परीक्षा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात असतं. ते चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जात असतात. अशाच वेळेस जर त्यांच्या प्रश्नांना आपण एवढी दिरंगाई केली तर एकीकडे शेतकरी, परत त्यांचं भविष्य असणारी ही तरुण पिढी आणि रोजगाराच्या प्रश्नांबाबत अपयशी ठरलेली आहे. तर आपण प्रयत्न करतोय की ह्या सगळ्यांना धरून येणारी नेतृत्व आम्हाला हवं आहे. तर आपण बघू शकतो की बेरोजगारी, महागाई हे तर विषय आहेतच, मात्र त्याबरोबर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि धार्मिक उन्माद हा कुठे जर थांबला तरच तो आमचा आदर्श खासदार होऊ शकतो, अशी भावना या सगळ्या तरुण मंडळींकडनं अपेक्षित आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.